नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपलं JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार मित्रांनो आणि तारीख आहे 21/5/2026 आणि आत्ता सकाळचे वाजलेत 8:45. जस्ट आपण आता CNG भरून आलो. तुम्ही बघितलं 412 रुपयाचा CNG बसला आहे. आपल्याकडे ऑलरेडी 2-3 कांड्या होत्या, त्याच्यामुळे CNG काय एवढं जास्त बसला नाही. आपल्याकडे होता पहिला CNG. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात डेली येत असतात. एखाद दुसरा दिवस चुकत असेल नाही तर आपले डेली व्हिडिओ पडतात. कालचा दिवस माझा पूर्ण दिवस गॅरेजमध्ये गेला. 6 वाजले. 6 नंतर मग मी काय लॉग इन झालो नाही, कारण जर लॉग इन झाला असतो तर रिचार्ज आला, तो सगळा खर्च, त्यामुळे काय बिझनेस एवढा झाला नसता. म्हणून आपण काय लॉग इन झालो नाही. झोपलो, सकाळी उठलो, लवकर निघायचा प्रयत्न केला. उठलो होतो 6:30ला, सगळं आवरून वगैरे बाहेर जाऊन येऊन चालून वगैरे सगळं. आता घरी मी एकटा आहे मित्रांनो, फॅमिली सर्व गावी आहेत, त्यामुळे सगळं आंघोळ वगैरे सगळं हे करून झाडाला पाणी घालायचं वगैरे ह्या गोष्टी करून निघेपर्यंत वेळ होतो आहे, नाश्ता करेपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघूया आता तिन्ही ॲप लॉग इन केलेत. उबरचा तर लॉग इनच आहे, रॅपिडोचा पण आहे, ओलाचा पण केला आहे लॉग इन. विचार करतो रिचार्ज करू का ना करू, कारण ओलामध्ये कधी कधी रेंटल किंवा आउट स्टेशन बुकिंग चांगले पडतात, पैसे चांगले होतात. आपल्याला गावी पण जायचं पुढच्या आठवड्यात. तर माझा विचार चालला आहे 7 दिवसाचा रिचार्ज करूया. बघूया आता उबरमध्ये थोडा वेळ, तासभर कसा आहे काय बिझनेस. नसेल तर मग आपण ओलाचा पण रिचार्ज करू. बघू शकता आणि तुम्ही बघू शकता आपण आहे नेहमीच्या ठिकाणी आपल्या रोडपालीला. हे बघा, 4:46 झालेत. ट्रिप 0 केली होती CNG पंपावर, तिथून 600 मीटर झाले. एक कांडी CNG उतरला आता. तर लॉग इन झालो आहे. आणि ती मित्रांनो, मी तुम्हाला जी गाडी दाखवत होतो ना, ती गाडी आता इथं नाही आहे, घेऊन गेले. कोण घेऊन गेले काय माहिती नाही, पण गाडी आता ती इथं दिसत नाही. इर्टिगा गाडी आपल्या व्हिडिओमध्ये रोज सुरुवातीला दिसायची सकाळी सकाळी. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघतो लॉग इन होतो, कोणती ट्रिप मिळते काय बघतो. नाश्ता पण करायचा, थोडासा नाश्ता केला नाही मी. बघूया काय नाश्ता भेटतोय का, नाहीतर आपण ट्रिप मिळाली तर ट्रिप घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आपण पहिली बुकिंग लागली आपल्याला उलवे एअरपोर्टची. आमंत्रणे बिल्डिंग आहे डीमार्टच्या बाजूला कळंबोलीतून. हे बघा 10:33 झालेत. जवळजवळ पाऊण तास वेट केल्यानंतर ट्रिप आली. कारण मित्रांनो, मी ओलामध्ये ट्रिप लागली, मी बराच वेळ वेट केला. उबरमध्ये ट्रिपच वाजत नव्हती, म्हणून म्हटलं ओलाचा रिचार्ज करूया. मग 1 दिवसाचा रिचार्ज केला आहे आणि आता आलो कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला कॉल केलेला, येत आहेत कस्टमर 2 मिनटात. उलवे एअरपोर्टला आहे. बघूया आता उलवे एअरपोर्टला जाऊया आणि तिथून एक चांगली ट्रिप आहे. ह्याच्या अगोदर एक ट्रिप आलेली सीवूडची, रेट पण चांगला देतो तुम्हाला, 500 रुपयाच्या वरती काय रेट देतो, पण ते काय आपल्या हातात आली नाही. मग त्याच्यानंतर वेट केल्यानंतर ही आली आहे एअरपोर्टची. तर जाऊया एअरपोर्टला. आलो आहे कस्टमरच्या लोकेशनला. मस्त बिल्डिंग आहे, वरती आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. आता कस्टमरला पिकअप करतो आणि उलवे एअरपोर्टला भेटू आपण परत. तर मित्रांनो, आपण ड्रॉप केली आहे पहिली ट्रिप ओलामध्ये. रेट ते एवढा काय भेटला नाही, पण ठीक आहे, चला बसण्यापेक्षा आपलं आलो तरी एक ट्रिप तरी झाली. आता बघितलं उबरमध्ये 80-85 गाड्या आहेत, ओलाचं तर काय अजून नाही आला. आणि रॅपिडो एअरपोर्ट पिकअप पॉईंटला जा म्हणून सांगतंय. बघूया आता रॅपिडो एकदा ट्राय करूया असं वाटतंय मला. बघतो मी आता पिकअप पॉईंटला या रॅपिडोच्या जाऊन. एंटर OTP बोलतोय, डायरेक्ट ट्रिप भेटते कसं काय आहे मी देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण एअरपोर्टला ड्रॉप केला आणि बाहेर उलव्याला आलो. उलव्यावरून एक आपल्याला नेरेला एक महालक्ष्मी रिसॉर्ट म्हणून आहे, तिथली बुकिंग मिळाली एक्सेलमध्ये, ओलामध्येच. आलो, कस्टमरला ड्रॉप केला आणि ड्रॉप करायच्या अगोदरच त्याच रिसॉर्टवरून आपल्याला एक अंधेरीची ट्रिप मिळाली लोखंडवालाची. 2 तास वेटिंग दाखवते, पण रेट चांगला दिला आहे, 1300 रुपये काहीतरी. तर मी इथं कस्टमरला जस्ट ड्रॉप केलं आणि परत इथं गाडी लावली आता रिटर्नमध्ये. तुम्ही बघू शकता 12:15 झालेत आणि आपले किलोमीटर झाले आता सध्या 51 किलोमीटर. आता अंधेरीला 100 किलोमीटर होईल आणि 2 तास लागतील, म्हणजे 2:30-3 वाजतील आपल्याला ड्रॉप करेपर्यंत. तर चांगलं काम होईल या 3 ट्रिपमध्येच ओलाच्या. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता, देतो तुम्हाला नंतर अपडेट. तर मित्रांनो, आपण परत आलो आहे बॅक टू नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. अंधेरीला गेलेलो. बघितलं तुम्ही, अंधेरी गोरेगावच्या आसपास होतं, अंधेरी गोरेगावच्या मध्ये.
ते कस्टमरला आपण ड्रॉप केलं पनवेलच्या 1300 रुपये काहीतरी त्यांचं बिल झालं. आणि तिथून आपण जस्ट CNG साठी मॅप बघत होतो, शोधत होतो. तर आपल्याला त्याच्यात एक याची ट्रिप आली, ओलाची. रॅपिडोमध्ये एक ट्रिप आली घनसोलीची, पण ती काय ॲक्सेप्ट झाली नाही मित्रांनो. आणि त्याच्यानंतर एक परत रॅपिडोमध्ये कुठली तरी ट्रिप आली होती, मला आठवत नाही आता, प्रभादेवी का सायन जी होती बहुतेक. मी ॲक्सेप्ट केली आणि ती ॲक्सेप्ट करून तिकडे जात असतानाच मला डायरेक्ट ओलामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची एक ट्रिप आली उल्वेची. मग म्हटलं आता बाकीचं जाऊ द्या, पटकन ॲक्सेप्ट केली आणि रॅपिडोची ती ट्रिप कॅन्सल केली आणि कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो. 960 रुपये कस्टमरचं बिल झालं आहे. आपल्याला पण बघितलं नाही, 895 900 काहीतरी ओलाने काहीतरी कट करतं आहे मित्रांनो. आता कसले पैसे कट करतं माहिती नाही, 60 ॲड. पण आपलं टोटल जर बघायला गेलं तुम्ही काम, तर 3000 अर्निंग क्रॉस झाले. आपल्या ट्रिपा झाल्या 4 ओलामध्ये. बाकी रॅपिडो आणि उबेरमध्ये पण आपण काही केलं नाही, फक्त ओलामध्येच आज काम केलं आहे. 169चा आपण रिचार्ज केला आणि त्याच्यामध्ये आपल्या या 4 ट्रिपा झाल्या. एवढं काम झालं आहे. तर तुम्ही बघू शकता 160 किलोमीटर गाडी झाली आहे. CNG संपला आहे मित्रांनो आपला निरोळलाच. CNG संपला निरोळला, कारण आपण तिथं CNG भरत होतो पण ही ट्रिप आली. मग म्हटलं आता जाऊ द्या, जेवढी जाईल तेवढी जाईल. बाकी पेट्रोल होतं आपल्याकडे 4 कांड्या, म्हणून मी आलो डायरेक्ट. आणि आता उलव्यामध्ये चाललो आहे, CNG भरतो आणि तिथून मग देतो अपडेट. काही खाल्लं पण नाही मित्रांनो, जेवलो पण नाही अजून, आधी CNG भरतो. तर मित्रांनो आपण आता आहे उलवेमध्ये. एअरपोर्टचं कस्टमरला ड्रॉप केलं, आलो इकडे उलवेमध्ये. CNG भरला 600 काहीतरी, मी देतो CNGचा स्क्रीनशॉट इथे. 660 रुपयाचा काहीतरी CNG बसला आहे, फुल CNG बसला. गाडी पूर्ण एमटी झाली होती. आता CNG भरला आहे मित्रांनो. इथे एक लंच होम दिसतंय, थोडंसं काहीतरी खाऊन घेतो. जेवण भूक लागले, जेवण खाऊ किंवा राईस वगैरे, डाळ वगैरे काहीतरी खाऊन घेतो थोडंसं. कारण आणि त्याच्यानंतर परत थोडं काम करू. मला वाटतं मी आज ओलामध्येच करेन, उबरमध्ये काही मी काम करणार नाही. कारण उबरमध्ये आता जर मी चालू केलं, ट्रिप एका पास ॲक्टिव्ह झाला, तर उद्या संध्याकाळपर्यंत चालेल. पण उद्या मला पर्सनल एक बुकिंग आहे, लोकलच आहे, 8 तास 80 किलोमीटरची. तर त्यामुळे मी उबरचा आता विचार करत नाही. ओला प्लस रॅपिडो दोन्हीमध्येच काम करूया. आणि 3100 रुपये 3000च्या वरतीचं काम झालं आहे. रडत खडत संध्याकाळपर्यंत कसं तरी आपलं 1000-1500 झाले तरी 4-4.5 होईल, भरपूर काम होईल. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता जातो, जेवतो आणि परत लॉग इन होऊन मग तुम्हाला देतो अपडेट कोणती ट्रिप मिळते ते. तर मित्रांनो उलवेला होतो आपण, जेवण वगैरे केलं, जेवणच केलं मी, राईस प्लेट खाल्ली भेटली तिथे. आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन झालो आणि एक अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एक उलव्यातूनच छोटी ट्रिप मिळाली 350 रुपयाची. इथे रामबाग म्हणून एक बाग आहे, मोठं गार्डन आहे तिथली. एक 6-7 किलोमीटरची ओलामध्येच भेटली. आता वाजलेत 6:35, 177 किलोमीटर गाडी चालली. आणि या इथं रामबाग जी गार्डन आहे ना, तर इथून मित्रांनो पिकअपला अलाउड नाही आहे. ओला उबेर जर तुम्ही कधी घेऊन आला उलव्याच्या आतमध्ये, वरून हा जातो अटल सेतू, त्याच्या आतमध्ये इथं फक्त ड्रॉपला अलाउड आहे. पिकअप ओला उबेरचं असेल तर इथं अलाउड नाही आहे. रिक्षावाले वगैरे त्रास देऊ शकतात. तर आता मग आपण यांना ड्रॉप केलं ना आणि चाललो परत आता उलव्यामध्ये. बघूया आता परत उलव्यातून अजून कोणती तरी ट्रिप घेणारच आहोत आपण आणि घरी जाणार आहोत. आता घराकडलीच ट्रिप बघतोय मी. वाशी नवी मुंबईतली भेटली तर कुठली पण असू द्या, पनवेल, कामोठा, वाशी वगैरे, तर तिकडं आपण जाऊच. तर मित्रांनो आपण आता सीवूड ग्रँड सेंटर मॉलच्या इथे थांबलेलो. तिथं परत अर्धा तास वेट केला आपण. त्याच्यानंतर आपल्याला रॅपिडोमध्ये एक ट्रिप मिळाली मित्रांनो, उलवेतून सीवूड मॉलची 390 रुपयाची. कस्टमरला जस्ट ड्रॉप केलं आणि ड्रॉप करून जस्ट थोडं पुढं आलो आणि परत सेंटर मॉलवरूनच ओलामध्ये एक ट्रिप आली पनवेलची, करंजाडीची ट्रिप. तर मी ॲक्सेप्ट केली, त्यांना कॉल पण केला, म्हटलं 2 मिनटं फक्त चालत या. पण कस्टमर काय यायला तयार नाहीत पुढे. ते बोलले तुम्ही युटर्न घेऊन या, आम्ही मागे आहोत. म्हटलं ठीक आहे. आता युटर्न घेऊन चाललो आहे मित्रांनो कस्टमरला पिकअप करायला. ओलामध्ये ट्रिप आहे ही. तर ही मला वाटतं एवढी ट्रिप एंड झाल्यानंतर आपलं काम होईल. 7:45 झालेत, गाडी चालली आहे 193 किलोमीटर. आणि आपलं काम जवळजवळ आता 4000च्या वरती. ही ट्रिप झाली ना तर 4000च्या वरती काम होईल. आता मी जस्ट कस्टमरला जातो आहे, पिकअप करतो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता ही ट्रिप एंड झाल्यानंतर करंजाड्यामध्ये.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय 8:38 झाले आणि आपली गाडी चालली 214 किलोमीटर. आपण आता करंजाडेत आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि कस्टमरला ड्रॉप केलं आहे आता मित्रांनो. आणि आता चाललो आहे घरी मी. आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर टोटल अर्निंग आज किती झाली ओला उबेर आणि टोटल प्रॉफिट किती झाला मी त्याचे देतो डिटेल पूर्णपणे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आलो आहे आपण घरी. आता 8:30 झालेत, 8:40 झालेत. आणि करंजाडीची शेवटची ट्रिप आपण सीवूड मॉल ग्रँड सेंटर मॉलने करंजाडीला ड्रॉप केला आणि आलो आहे आपण आता घरी. तर मित्रांनो आज उबरचा आपण पास ॲक्टिवेट केलाच नाही, उबरची ट्रिपच केली नाही. आज टोटल काम आपलं ओलामध्ये झालं आहे आणि फक्त रॅपिडोची एक ट्रिप झाली ओलिओमधून सेंटर मॉलची. तर मी सांगतो तुम्हाला ओलामध्ये आपण 6 ट्रिप कंप्लीट केले. 3,843 रुपयाचं काम झालं, देतो स्क्रीनशॉट मी इथे. आणि रॅपिडोमध्ये एकच ट्रिप कंप्लीट केले 389 रुपयाचं. असं टोटल मिळून आपलं 4,200 आय थिंक काहीतरी काम झालं. कॅल्क्युलेटरचं मी स्क्रीनशॉट देतो इथे. 4,263-64 असं काहीतरी काम झालं आहे. त्याच्यातून आपण ओलाचा एक दिवसाचा रिचार्ज केला होता 169चा, तो मायनस केला. आणि आपण एक 218 किलोमीटर गाडी चालली, म्हणजे आपण एक 800 रुपयाचा जर CNG मायनस केला तर 8 आणि 2 हजार म्हणजे जवळजवळ आपलं 3200 ते 3100 रुपयेपर्यंत आपल्याला प्रॉफिट झालं आहे. आय थिंक एवढं मला काय आकडा क्लिअर माहीत नाही, पण मी स्क्रीनशॉट देतो येतो, तुम्ही बघा व्हिडिओ पॉज करून. तर अशा पद्धतीनं आपला आज 3,000 रुपये 3,000च्या वरती प्रॉफिट झालं आहे. चांगलं काम झालं. आणि ॲक्च्युली मित्रांनो मी ओलामध्ये ना आज सगळ्या प्राईम SUVच्या ट्रिप केल्यात. एकही मी छोटी ट्रिप केली नाहीत. 6च्या 6 ट्रिप सगळ्या SUVच्या केल्यात. कारण मला 2 ट्रिपच चांगल्या लागल्या, जी पनवेलवरून अंधेरीची लागलेली आणि पुन्हा अंधेरीतून एअरपोर्ट लागलेली ओलिओ एअरपोर्ट. त्यामुळे आपलं त्या 2 ट्रिपमध्येच काम झालं होतं बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे एकंदरीत आजचा दिवस चांगला गेला मित्रांनो. 4,000 प्लस अर्निंग झाली, प्लस आपल्याला प्रॉफिट पण आपल्याला 3,000 प्लस राहिलं 3200-3100 रुपये. तर ठीक आहे, 3100-3200 3,000 हे प्रॉफिट राहिलं ना तर एकदम बेस्ट दिवस, बऱ्यापैकी म्हणजे चांगला दिवस समजला जातोय. तर तुमचे जर महिन्याचे जर 25 दिवस 25 त्रिक 75 70-80 हजार रुपये तुम्ही इर्टिगा गाडीमध्ये नेट प्रॉफिट काढू शकता खर्च वगैरे जाऊन. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? आता वेळ झाला मित्रांनो, आता मला घरी जायचं आहे. हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन मला स्वामींच्या मठात जायचं. आज गुरुवार आहे स्वामींचा. आरती झाली असेल, फक्त जाऊन पाया पडून यायचं आहे आणि मग जेवण वगैरे करायला झोपून टाकायचं. कारण उद्या मला मित्रांनो उद्या एक पर्सनल बुकिंग आहे 8 तास 80 किलोमीटर. JNPTची बुकिंग आहे मित्रांनो. JNPT पोर्ट आहे ना, तिथली बुकिंग आहे. तर तो पण व्हिडिओ आपण बनवू. तर तुम्ही आपल्या चॅनल तो पण व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. त्या व्हिडिओमध्ये पण आपण लोकल ड्युटी कशी असते, 8 तास 80 किलोमीटर, किती किलोमीटर होतं आहे, किती अर्निंग होते, काय हे त्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो तुम्ही जर आता आपल्या चॅनलवर नवीन असाल, आता बरेच सबस्क्रायबर आपले नवीन आहेत. बऱ्याच कमेंट येतात मला की इर्टिगा गाडी कोणती गाडी परवडते, किंवा अशा बऱ्याच कमेंट आल्यात. ज्या कमेंटला बघा जेवढं मला शक्य म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच सगळ्या कमेंटला उत्तर देतोय, रिप्लाय देतोय. पण एखादी कमेंट अशी चुकून जर राहिली तर त्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देतो, कारण ते छोट्या कमेंटमध्ये सांगणं तेवढं पॉसिबल नाही. तर अशा पद्धतीने जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा कमेंटमध्ये. आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि मी जेवढे मला आता कमेंट आलेत ना, त्या सर्व कमेंटवरती मी ऑलरेडी पहिले व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही आत्ता जर नवीन सबस्क्रायबर झाला असाल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी प्रत्येक ह्याच्या संदर्भात प्रत्येक व्हिडिओ बनवलेले आहेत. तर टोटल काम कसं काय ओला इर्टिगा. एक कमेंट आलेली मी एक जॉबलेस आहे आणि मला इर्टिगा गाडी घ्यायची आहे, तुमच्या मते कोणती, आणि पूर्ण नवीन आहेत बोलता येते. मी म्हटलं तुम्ही जर नवीन असाल तर इर्टिगा गाडी नका घेऊ, कारण नवीन असेल तर इर्टिगा गाडी इर्टिगाला ओला उबेरला बिझनेस मित्रांनो म्हणावासा नाही आहे. म्हणजे एक्सेलच्या ट्रिपा कमी असतात. तुम्ही जर नवीनच असाल तर माझ्या मते तुम्ही बेस्ट ऑप्शन, जर बजेट असेल तुमचं थोडंफार, तर डिझायर गाडी खूप चांगली आहे. एक्सेल आपलं आउट स्टेशनच्या वगैरे बुकिंग मिळतात, लोकलमध्ये कसं पण चालवू शकतो. डिझायर गाडीला एकदम तोड नाही सध्या माझ्या मते ओला उबेरसाठी नवीनला. आणि जर तुमचं मार्केट जर एकदा तयार झालं, आता माझं कसं झालं मित्रांनो, माझ्या ओळखी झाल्यात. आता मला उद्या पर्सनल बुकिंग आले, आज कॉल आलेला, ती पर्सनल बुकिंग माझी डन झाली. त्यामुळे मी रोज ओला उबेर करत नाही. ज्यावेळेला मला पर्सनल बुकिंग नसतील
त्यावेळेलाच मी ओला उबेरमध्ये काम करतो आहे. त्यामुळे माझं काम इकडून तिकडून असं मिळून बजेट म्हणून माझं काम व्यवस्थित होते. आणि ऑलरेडी मित्रांनो मी तुम्हाला एक माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी टोटल माहिती सांगेन, मी कसं कसं काय काय रुटीन केलं, मी प्रत्येक दिवसाचं किती आले, किती खर्च झाला, काय काय लिहून ठेवलं, सगळं तुम्हाला मी वही संदर्भात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो उद्याच्या. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.